तर मग आता नॉन मेटलमध्ये पहिला नॉन मेटल घेतला आहे आपण कार्बन. ओके ठीक आहे. आणि इथं मेन्शन काय केलं आहे की रिॲक्शन ऑफ द नॉन मेटल विथ द ऑक्सिजन. नॉन मेटल जर ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करत असेल तर काय बनतो आहे बरं का, ते वालं बात आहे. क्वेश्चन एवढा डीपपर्यंत जाणार नाही, परंतु जर थोडासाही फाकवला इकडे तिकडे तरी पण तुम्हाला प्रश्न सोडवता येईल. आता काय म्हटलं आहे बरं का की नॉन मेटल जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करेल त्याचं काय बनेल बरं का, जसं की नॉन मेटलमध्ये काय आहे, कार्बन आहे. आता कार्बन जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतो आहे तर त्याच्यापासून काय बनतं आहे ते विचारलेलं आहे. ओके. तर मग आता बघूया. मग जसं की काय बरं का, आता कार्बन जो काही आहे नॉन मेटल, जेव्हा तो ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतो आहे तो आपल्याला ॲसिडिक ऑक्साईड बनताना भेटतो. जसं की काय होतं बरं का याच्यामध्ये, मेटल जेव्हा रिॲक्शन करत होतं ऑक्सिजनसोबत तर मेटलचे ऑक्साईड तयार झाले होते. तो सेम नॉन मेटल जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतो तर इथं काय बनत आहे बरं का, ॲसिडिक ऑक्साईड आपल्याला बनताना दिसायला भेटत असतात. मग प्रत्येक वेळेस नॉन मेटल जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करेल तेव्हा ॲसिडिक ऑक्साईडच भेटेल का आपल्याला, हे आपल्याला चेक करायचं आहे. तो प्रत्येक वेळेस ॲसिडिक ऑक्साईडच भेटतं असे काही नसते. ठीक आहे. 3 प्रकारचे आपल्याला ऑक्साईड भेटू शकतात नॉन मेटलचे. मग आता कसे बरं का, सगळ्यात अगोदर यांनी रिॲक्शन केली. आता कार्बन डायऑक्साईड जो काही आहे, कार्बन जो काही आहे आपला नॉन मेटल असतो. कार्बनला जर का आपण समजा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन केलं म्हणजे काय, कार्बनिक कोळसा वगैरे असतो, तो कार्बनिक पदार्थ आहे. तो कोळसा समजा कार्बनिक पदार्थ आहे, त्याला जर का आपण ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये जर का समजा शिलगवत असणार तर आपल्याला काय दिसायला भेटेल, त्यांची रिॲक्शन होईल. सो कार्बन प्लस ऑक्सिजन जो काही आहे त्याच्यापासून आपल्याला काय तयार होताना दिसायला भेटेल, कार्बन डायऑक्साईड आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असतो. सो हा जो कार्बन डायऑक्साईड जो काही आहे तो ॲसिडिक ऑक्साईड आहे. आता कार्बन डायऑक्साईड आपल्याला माहिती आहे, कार्बन डायऑक्साईड ॲसिडिक असतो नेचरमध्ये. त्यामुळे इथं जे वाक्य लिहिलं आहे ते वाक्य काय म्हणतात ते, की जनरली नॉन मेटल जे काही असतात ते ऑक्सिजनसोबत कंबाईन करून ॲसिडिक ऑक्साईड तयार करत असतात. ओके, ही बात आपण बघितली. मग प्रत्येक वेळेस असं घडतं का, नाही, तर ती केस आपण पुढे बघून घेऊया. ओके, तर कार्बनने ऑक्सिजनसोबत रिॲक्शन केल्यानंतर काय घडतं हे सांगितलं इथं. कार्बन जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतोय कार्बन डायऑक्साईड तयार होतोय जो ॲसिडिकच्या फॉर्ममध्ये आहे. ओके, परंतु लक्षात घ्यायचं, कार्बन जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करत आहोत आपण, तर हे काय करत आहोत बरं का, तो ही ॲक्च्युली कार्बनला आपण काय करत आहोत, पेटवत आहोत. कार्बनला पूर्ण पेटवत आहोत. कंप्लीट कंबशन केल्यामुळे आपल्याला शेवटी कार्बन डायऑक्साईड तयार होताना दिसायला भेटत असतो. तर मग आता सांगायचं काय आहे की कार्बन जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतोय आणि जर का कंप्लीट कंबशन म्हणजे काय, कंप्लीटली रिॲक्शन जर का कंप्लीट होत असेल पूर्ण, तर आपल्याला जो काही कार्बन डायऑक्साईड भेटतो आहे तो कंप्लीट तो जो काही आहे तो ॲसिडिक फॉर्ममध्ये आहे. परंतु जर का समजा पार्शियल कंबशन जर का आपण करत असणार कार्बनचं पार्शियल कंबशन जर का करत असणार म्हणजे काय, जर का रिॲक्शन तुम्ही इनकम्प्लीट करत असणार, कार्बन प्लस ऑक्सिजनची रिॲक्शन इनकम्प्लीट करणं म्हणजे जसं की कार्बनला शिलगत आहे आणि अर्धवट शिलगत आहे. अर्धवट शिलगवल्यामुळे जे काही आपल्याला मोनॉक्साईड तयार होताना, कार्बन मोनॉक्साईड जो काही तयार होताना दिसायला भेटत असतो, तो हा जो काही आहे हा ॲसिडिक बनतोय, हा न्यूट्रल बनतोय, राईट. तो अशा पद्धतीने. मग सांगायचं तात्पर्य काय आहे की जर का समजा आपण नॉन मेटलला जर का समजा आपण ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करत असणार, कम्प्लिटली रिॲक्शन जर का होत असेल तर आपल्याला ॲसिडिक नॉन मेटॅलिक ऑक्साईड तयार होईल, राईट. दुसरी कंडिशन काय, जर का समजा नॉन मेटल जर का समजा ऑक्सिजनसोबत रिॲक्शन जर का करत असेल तर त्यापासून जो काही आपल्याला न्यूट्रल जर का इनकम्प्लीट रिॲक्शन जर का होत असेल तर न्यूट्रलसुद्धा आपल्याला भेटणार आहे. जो प्रोडक्ट आहे तो न्यूट्रलच्या फॉर्ममध्ये असणार, जसं की ॲसिडिक म्हणतोय ना, न्यूट्रलच्या फॉर्ममध्ये, म्हणजे कार्बन मोनॉक्साईड जो काही आहे तो न्यूट्रल असतो असं सांगायचं आहे. ठीक आहे. तर ही पहिली बात झाली आपली. नेक्स्ट इज पुढचं काय बरं का, सल्फर पण सेम तसंच आहे. सल्फरसुद्धा काय आहे, सल्फर नॉन मेटल आहे. सो सल्फरची रिॲक्शन जेव्हा ऑक्सिजनसोबत होत आहे म्हणजे काय एखादा सल्फरला आपण पेटवत असणार प्रेसेन्स ऑफ द ऑक्सिजन, तर रिॲक्शन जी की होते ऑक्सिजनसोबत तर आपल्याला सल्फर डायऑक्साईड तयार होताना दिसायला भेटत आहे, राईट का, आणि जो की ॲसिडिक असतो नेचरमध्ये. मग सेम आहे. मग एक पॉईंट आपण आता शिकलो काय बरं का, की नॉन मेटल जे काही आहे ते ऑक्सिजनसोबत रिॲक्शन करतात आणि काय तयार करतात, नॉन मेटल ऑक्साईड तयार करतात. हा नॉन मेटल ऑक्साईड एक तर ॲसिडिक असू शकतो किंवा हा नॉन मेटलिक ऑक्साईड जो काही आहे तो न्यूट्रल असू शकतो. ॲसिडिक कधी असणार तो, जेव्हा कंप्लीटली रिॲक्शन होईल तेव्हा, आणि तो न्यूट्रल कधी असाल, जेव्हा इनकम्प्लीट रिॲक्शन होईल तेव्हा. एवढी बात आपली कंप्लीट झाली. आता पुढचा पॉईंट काय असतो बरं का, रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ द वॉटर. आता पहिली बात तर कंप्लीट केली ऑक्सिजनसोबत. आता बघायचं आपल्याला रिॲक्शन ऑफ द नॉन मेटल विथ द वॉटर, की नॉन मेटलची रिॲक्शन वॉटरसोबत कशा पद्धतीने होते. नॉन मेटल म्हटल्यावरती आपण कार्बन, सल्फर, तुम्हाला आठवत असेल पिरियॉडिक टेबल जर का पार्ट असेल तर तो पिरियॉडिक टेबल पुन्हा रिवाइज करत राहा. तर पिरियॉडिक टेबलमध्ये नॉन मेटल कोणत्या साईडला असतो, रिॲक्टिव्हिटी कशी वाढत असते, काय असते, हे सगळं माहिती आपल्याला. आता जर का समजा सल्फर आणि कार्बन हे दोन उदाहरण घेतले, हे नॉन मेटलची उदाहरणं आहेत तिथं, यांची रिॲक्शन पाण्यासोबत आपण करण्याचा प्रयत्न काय म्हणताय, तो जनरली नॉन मेटल डू नॉट रिॲक्ट विथ द वॉटर. कोळसा जर का तुम्ही पाण्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर कोळसा आपल्याला पाण्यासोबत रिॲक्ट होताना दिसायला भेटणार नाही. तो जनरली जर बघायला गेला तर नॉन मेटल जो काही आहे तो पाण्यासोबत रिॲक्ट करत नाही, हॅलोजन सोडून. ओके, मग आता पूर्ण पिरियॉडिक टेबल जर का तुम्ही बघितला तर इकडे मेटल होते सगळे,
या ठिकाणी मेटलोइड होते आणि मेटलोइडची इकडचे जे काही आहे सगळे हे आपले काय होते बरं का, हे आपले नॉन मेटल होते. तर जो काही नॉन मेटल आहे, नॉन मेटल कोणताही नॉन मेटल जो काही आहे तो पाण्यासोबत रिॲक्शन करणार नाही एक्सेप्ट हॅलोजन. जो हॅलोजन ग्रुप असतो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, असिस्टाईन, हे जे काही आहेत ना इकडचे, हे सगळे जे काही आहेत हे हॅलोजन ग्रुप झाला हा, राईट का. तर हॅलोजन ग्रुपमध्ये असणारे जेवढे काही नॉन मेटल आहेत यांची रिॲक्शन पाण्यासोबत होते, ठीक आहे. तर इथं काय म्हणले, नॉन मेटल जे काही आहे ते पाण्यासोबत कधीही रिॲक्ट होत नाही, परंतु हॅलोजन जे काही आहे तो हॅलोजन पाण्यासोबत रिॲक्ट करताना आपल्याला दिसायला भेटत असतो, जसं की फ्लोरीन, क्लोरीन. मग आता समजा आपण एक्झाम्पल घेऊया हॅलोजनमधलं एखादं उदाहरण घेऊया कोणतं, जर का क्लोरीन. तर क्लोरीन जेव्हा पाण्यासोबत रिॲक्शन करतं आहे तर आपल्याला काय भेटणार बरं का. तर क्लोरीन जेव्हा पाण्यासोबत रिॲक्शन करतं आहे, जसं की Cl2 जो काय आहे गॅसच्या फॉर्ममध्ये असतो आणि H2O पाणी लिक्विडच्या फॉर्ममध्ये आहे. त्या दोघांची जेव्हा रिॲक्शन करणार आपल्याला तो HOCl भेटणार ॲक्वियसच्या फॉर्ममध्ये आणि HCl आपल्याला भेटेल. ओके, तो HOCl. आणि सांगायचं तात्पर्य एकच होतं की नॉन मेटल जे काही आहे ते पाण्यासोबत रिॲक्ट करत नाही, परंतु नॉन मेटलमधले जे काही हॅलोजन आहे ते हॅलोजन पाण्यासोबत रिॲक्ट करतात. ओके, तर 2 पॉईंट सांगितले. सगळ्यात अगोदर सांगितलं मी नॉन मेटलची रिॲक्शन ऑक्सिजनसोबत, नंतर मी सांगितलं तुम्हाला नॉन मेटलची रिॲक्शन वॉटरसोबत. ओके, 2 पॉईंट कंप्लीट केले. पुढचं काय बरं का आता रिॲक्शन ऑफ डायल्युटेड विथ द नॉन मेटल. सो नॉन मेटलची रिॲक्शन आता आपण डायल्युटेड ॲसिडसोबत करूया. डायल्युटेड ॲसिड कोणकोणते असतात, डायल्युटेड HCl असेल, डायल्युटेड H2SO4 असेल. ओके, तो डायल्युटेडच्या फॉर्ममध्ये म्हणजे काय, ज्याच्यामध्ये पाणी प्लस HCl असेल. तो वॉटर प्लस HCl जर का असेल त्याला आपण म्हणतो डायल्युटेड, ज्याला डायल्यूट करून ठेवले, कॉन्सन्ट्रेटेड नाही, राईट. तो HCl आणि H2SO4 जी काही आहे डायल्युटेडच्या फॉर्ममध्ये, ठीक आहे. तो हे डायल्युटेडच्या फॉर्ममध्ये. मग आता यांची रिॲक्शन जर का आपण नॉन मेटलसोबत केली तर काय परिणाम दिसायला भेटतोय ते आपण बघणार आहोत. तर कार्बन झाला, सल्फर झाला, हे नॉन मेटल आहे, यांची रिॲक्शन जर का आपण डायल्युटेड ॲसिडसोबत जर का केली तर काय परिणाम दिसायला भेटत असतो. तर मेन्शन केले, जनरली नॉन मेटल डू नॉट रिॲक्ट विथ द डायल्युटेड ॲसिड. नॉन मेटल जे काही आहेत, नॉन मेटल तुम्हाला पिरियडिक टेबल पार्ट असायला पाहिजे, मी पुन्हा सांगते. नॉन मेटल जो काही आहे तो नॉन मेटल जनरली डायल्युटेड ॲसिडसोबत पण रिॲक्ट करत नाही आणि वॉटरसोबत पण रिॲक्ट करत नाही. वॉटरसोबत रिॲक्ट करत नाही, ठीक आहे, परंतु काही जे काही आहेत हॅलोजनमधले ते पाण्यासोबत रिॲक्ट करत होते. आता इथं काय नॉन मेटल जे काही आहे ते डायल्युटेड ॲसिडसोबत रिॲक्ट करत नाही, परंतु काय म्हणलेले हॅलोजन. सो लक्षात ठेवायचं की नॉन मेटल जे काही आहे ते पाण्यासोबत आणि डायल्युटेड ॲसिडसोबत रिॲक्शन करत नाही एक्सेप्ट व्हॉट. सो पाण्यासोबत आणि डायल्युटेड ॲसिडसोबत ते नॉन मेटल रिॲक्ट करत नाही एक्सेप्ट हॅलोजन ग्रुप. तर हॅलोजन ग्रुप जे आहे पाण्यासोबत पण रिॲक्शन करतो आणि दुसरं काय डायल्युटेड ॲसिड याच्यासोबत पण रिॲक्शन करताना आपल्याला दिसायला भेटत असतो. ओके, तो पॉईंट आपण क्लिअर झाला असेल. हॅलोजन आर एक्सेप्ट टू दिस, हा पण पॉईंट कवर केला. तर ठीक आहे, जसं की काय रिॲक्शन जर बघायला गेला तर समजा क्लोरीन रिॲक्ट विथ हायड्रोब्रोमिक ॲसिड, डायल्युटेड हायड्रोब्रोमिक ॲसिड. ओके, तो डायल्युटेड हायड्रोब्रोमिक ॲसिडसोबत जेव्हा क्लोरीन रिॲक्शन करतोय, जसं की हे रिॲक्शन दिले बघा, तर रिॲक्शन होताना दिसायला भेटते. म्हणजे काय, तर क्लोरीन जो की आहे डायल्युटेड ॲसिडसोबत रिॲक्शन करणार आहे का, कारण की आपण चालूच बघितलं क्लोरीन जो आहे तो हॅलोजन ग्रुपमधला येऊन जातो. तो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, असिस्टाईन जे काही हॅलोजन ग्रुपमधले आहेत आणि हे जे काही आहेत पाण्यासोबत पण आणि ॲसिडसोबत पण आपल्याला रिॲक्शन करताना दिसतील, परंतु नॉन मेटल जे काही आहेत ते जनरली पाण्यासोबत आणि ॲसिडसोबत रिॲक्शन करत नाही. ओके, इथपर्यंत झालं. आता बघूया नॉन मेटलची रिॲक्शन हायड्रोजनसोबत. आता नॉन मेटल जो काय आहे त्या नॉन मेटलची रिॲक्शन हायड्रोजनसोबत काय होते त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. तिथं काय मेन्शन केलं बरं का, नॉन मेटल रिॲक्ट विथ द हायड्रोजन अंडर सर्टेन कंडिशन. म्हणजे नॉन मेटल हायड्रोजनसोबत रिॲक्शन करेल, पण काही कंडिशन असायला पाहिजे. काही एक पर्टिक्युलर कंडिशनमध्ये नॉन मेटल जे काही आहेत कार्बन सल्फर जे काही आहेत, कार्बन सल्फर हॅलोजन ग्रुपमधले जेवढे काही नॉन मेटल असतील ते हे नॉन मेटल जे काही आहेत हायड्रोजनसोबत रिॲक्शन करतील, पण काही सर्टेन कंडिशन असायला पाहिजे. जसं की काय प्रॉपर रूम टेम्परेचर, प्रेशर असायला पाहिजे आणि कॅटलिस्ट असायला पाहिजे. ओके, म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की नॉन मेटल हायड्रोजनसोबत रिॲक्शन करणार, परंतु त्याला जर का समजा पर्टिक्युलर एक रूम टेम्परेचर जर का असेल, प्रेशर जर का व्यवस्थित असेल, कॅटलिस्ट जर का असेल. सांगा बरं का, मी तुम्हाला काल कॅटलिस्ट म्हणून मी काय सांगितलं होतं, कॅटलिस्टचं काम करणारा कोण असतो बरं का आपला, कॅटलिस्टचं काम कोण करतो रे, प्लॅटिनम. रिॲक्शन स्टार्ट करून पार्टिसिपेट नाही करत. तर प्लॅटिनम जो काही आहे, प्लॅटिनम पॅलेडियम किंवा काहीतरी होतं ते, राईट की नाही. तर प्लॅटिनम जो काही आहे आपला, प्लॅटिनम कॅटलिस्टचं काम करत असतो, जो की रिॲक्शनमध्ये एक भाग घेत नाही पण रिॲक्शनचा स्पीड वाढवतो, रिॲक्शनला स्पीड वाढत असतो, त्याला आपण कॅटलिस्ट म्हणत असतो. ठीक आहे, तर मग आता काय म्हणलेलं आहे की जर का तुम्ही प्रॉपर कॅटलिस्ट जर का यूज केला, प्रेशरचा किंवा रूम टेम्परेचर जर का प्रॉपर यूज जर का करत असणार अशी कंडिशन जर तुम्ही बनवली, तर त्यावेळेस नॉन मेटल हायड्रोजनसोबत सुद्धा रिॲक्शन करताना दिसायला भेटत असतो. हा पॉईंट आपण बघितला. ओके, तर मग आता कशा पद्धतीने गोष्ट घडते, जसं की काय सल्फर दिला आहे, सल्फर आणि नायट्रोजनची रिॲक्शन
रिॲक्शन हायड्रोजनसोबत करून दाखवली आहे. सो नॉन मेटल रिॲक्ट विथ द हायड्रोजन अंडर द सर्टेन कंडिशन सगळ्यात प्रॉपर टेम्परेचर आणि हे वाली बात लक्षात ठेवायची. आणि सल्फरचं रिॲक्शन हायड्रोजनसोबत करून दाखवलेली आहे. S2S जो काय आहे तुम्हाला तयार करताना दाखवत आहे. ओके, सो परीक्षेमध्ये विचारतील काय तुम्हाला विचारतील की नॉन मेटल जे काय कोणासोबत रिॲक्शन करते, कोणासोबत रिॲक्शन करत नाही, असं MSQ ते बनवून देतील. जसं की नॉन मेटल रिॲक्ट विथ द हायड्रोजन वगैरे असं म्हणतील. नॉन मेटल जे काय पाण्यासोबत रिॲक्ट करतो तो तुम्हाला म्हणतील वरीलपैकी कोणती विधान बरोबर आहे, चुकीचे आहेत, असे ते बनवू शकतात. तर स्वतः एक MCQ तयार करून घ्यायचे याच्यावरून बी. पुढे जाऊया. आता इथपर्यंत जे की झालं हे झाले केमिकल प्रॉपर्टी. तर केमिकल प्रॉपर्टी आपण पूर्ण कंप्लीट करून टाकली की बाकी का मला एकदा चेक करून घेऊया तरी पण. ठीक आहे. तर नॉन मेटल आपण बद्दल काय काय बघितलं बरं का. रिॲक्शन ऑफ द नॉन मेटल विथ ऑक्सिजन बघितलं, रिॲक्शन ऑफ द नॉन मेटल विथ वॉटर बघितलं, रिॲक्शन ऑफ डायल्युटेड ॲसिड विथ नॉन मेटल बघितलं आणि रिॲक्शन ऑफ नॉन मेटल विथ हायड्रोजन बघितलं. ओके, आता आपला पुढचा पॉईंट आहे आयनिक कंपाऊंड. आयोनिक कंपाऊंड म्हणून एक बात आहे, आपण ती बघून घेऊया. आता आयनिक कंपाऊंड, आयनिक कंपाऊंड कोणाला म्हणतो बरं का. आपण तुम्हाला आठवत असेल आपण बरेचसे ॲसिड आणि बेस बघितले होते जे आयनिक कंपाऊंड होते. आयनिक कंपाऊंड कोणाला म्हणतो बरं का, जे आयनिक बॉन्ड करून म्हणजे काय बरं का, एक ॲटम इकडचा एक ॲटम आहे, इकडचा एक ॲटम आहे, बरोबर आहे. हा ॲटम जो काही असतो ॲटमच्या आतमध्ये न्यूक्लियस असते. तो ॲटम जो काही आहे ॲटमच्या आतमध्ये न्यूक्लियस असते. न्यूक्लियसच्या आजूबाजूला वेगवेगळ्या कक्षा असतात. कक्षामध्ये इलेक्ट्रॉन फिरत असतात. शेवटच्या कक्षाला आपण व्हॅलेन्स कक्षा म्हणत असतो, व्हॅलेन्स ऑर्बिट म्हणत असतो. व्हॅलेन्स कक्षामधले इलेक्ट्रॉन जे काही आहे तो इलेक्ट्रॉन एकतर स्टेबल म्हणजे या ॲटमला स्टेबल आणण्यासाठी काय घटना घडू शकते की जे इलेक्ट्रॉन तो देऊ पण शकतो किंवा घेऊ पण शकतो, पण डिपेंड करून जातो त्याच्याकडे इलेक्ट्रॉन किती आहे. त्याच्याकडे जर समजा 4पेक्षा कमीवाले इलेक्ट्रॉन जर का असतील, 4पेक्षा कमीवाले इलेक्ट्रॉन जर का असतील तर दुसऱ्याला कोणाला तरी देऊन देईल. पण त्याच्यापेक्षा जर का समजा 4पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन जर का असेल तर तो काय करणार बरं का, तो दुसऱ्या कोणाकडून तरी घेत असतो. ठीक आहे. मग आता काय झालं बरं का की दोन ॲटम सोडियम आणि क्लोराईडच्या ॲटमबद्दल आपण बघूया. सोडियम आणि क्लोराईडचा ॲटम जो काही आहे हे दोघं एकत्र जेव्हा येत आहेत तर यांच्यापासून एक कंपाऊंड तयार होताना दिसायला भेटतो, ज्याला आपण NaClचा कंपाऊंड NaClचा मॉलिक्यूल म्हणतो. तो NaCl आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असेल. तो सोडियम झाला, क्लोराईड झाला. सोडियम जर बघायला गेला तर तुम्हाला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दिसायला भेटतो. क्लोरीन जो आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. तो आता याच्यामध्ये घडते काय बरं का, काय कहाणी घडत असते याच्यामध्ये. याच्यात कहाणी अशी घडत असते की सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11, राईट. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. तो 2, 8, 1 ही त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाली. याची काय असणार आहे 2, 8, 8 आणि 2, 8, 8, 7 ही याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झाली. तर हा एक इलेक्ट्रॉन याला देऊन देतो आणि हा इलेक्ट्रॉन घेऊन घेतो. तर त्यामुळे यांच्यामध्ये बॉन्ड तयार होऊन जातो. हा जो बॉन्ड तयार याच्यामध्ये होतो की शेवटच्या कक्षामध्ये असणारा इलेक्ट्रॉन देऊन देतो आणि दुसरा घेऊन घेतो, याला म्हणून देतो आपण आयनिक बॉन्ड. याला काय म्हणतो आपण आयनिक बॉन्ड. तर आयनिक बॉन्ड मला या ठिकाणी तयार होताना दिसायला भेटतो. आता हा आयनिक बॉन्ड एवढा स्ट्रॉंग असतो, हा स्ट्रॉंग खूप जबरदस्त असतो. त्यामुळे आयनिक बॉन्ड स्ट्रॉंग असल्या कारणानं जेव्हा पण तुम्ही याला उष्णता देणार खालून, तर उष्णता दिल्यानंतर याचा लगेच मेल्टिंग किंवा बॉइलिंग पॉईंट आपल्याला दिसायला भेटणार नाही. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, आयनिक बॉन्ड जे काही असतात ते खूप स्ट्रॉंग असतात. आयनिक बॉन्ड स्ट्रॉंग असल्या कारणानं बॉन्ड स्ट्रॉंग असल्या कारणाने त्यांचं जे की मेल्टिंग पॉईंट आहे त्या कंपाऊंडचा, जो कंपाऊंड ज्याला आपण आयनिक कंपाऊंड म्हणत आहे, त्या आयनिक कंपाऊंडमध्ये जो बॉन्ड आहे तो आयनिक बॉन्ड आहे. आयनिक बॉन्ड म्हणजे काय की शेवटच्या कक्षामध्ये जास्त असणारा इलेक्ट्रॉन ज्याला पाहिजे होता त्याला देतोय आणि त्यामुळे तो बॉन्ड आपल्याला तयार होताना दिसायला भेटत असतो. तर आयनिक बॉन्ड स्ट्रॉंग असतात. आयनिक कंपाऊंडचे आयनिक बॉन्ड स्ट्रॉंग असतात. त्यामुळे त्यांचा मेल्टिंग पॉईंट पण आणि बॉइलिंग पॉईंट पण जो काही आहे तो आपल्याला स्ट्रॉंग असताना दिसायला भेटत असतो. आता त्याची माहिती इथं दिलेली. दुसरं त्यांचं जे की क्रिस्टलाईन स्ट्रक्चर जे काही आहे त्या क्रिस्टलाईन स्ट्रक्चरबद्दल दिलं आहे, त्याचं मेल्टिंग बॉइलिंग पॉईंटबद्दल दिलं आहे, जनरल प्रॉपर्टी दिल्या आहेत आयनिक कंपाऊंडच्या आणि आपण ते डिस्कस करून घेऊया. ठीक आहे. तर बघूया आता याच्या अगोदरही बघितलं आहे आपण. जसं की आता इथं काय मेन्शन केलं आहे, एक एक वाक्य आपण समजून घ्या. इथं काय केलं बरं का, इथं जर बघायला गेलं द कंपाऊंड फॉर्मेड बाय द 2 युनिट्स नेमली कॅटायन आणि ॲनायन. बरोबर, कॅटायन आणि ॲनायनपासून. ओके, तो कॅटायन आणि ॲनायन. कॅटायन कोणाला म्हणतो बरं का, जो पॉझिटिव्ह इलेक्ट्रोपॉझिटिव्हली जो काही आहे ना, जसं की आता याने एक इलेक्ट्रॉन देऊन दिला आहे तर हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह झाला. इलेक्ट्रोपॉझिटिव्हला आपण म्हणतो कॅटायन, याला काय म्हणतो आपण कॅटायन. हा कॅटायन आहे आणि जो काही क्लोरीन आहे हा क्लोरीन ॲनायन आहे. हा कॅटायन आहे, हा ॲनायन आहे. तर कॅटायन आणि ॲनायन, ओके, तो कंपाऊंड फॉर्मेड बाय कॅटायन आणि ॲनायन या दोघांचं एकत्रीकरणामुळे कंपाऊंड तयार होत असतो. आणि ज्यांच्यामध्ये जो हा जो काही कंपाऊंड तयार होतो आहे कॅटायन आणि ॲनायनपासून, तर कॅटायन आणि ॲनायन लक्षात घ्यायचं. कॅटायन म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, ॲनायन म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्ह. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी या दोघांमुळे जो काही कंपाऊंड तयार होतो याला आपण आयनिक कंपाऊंड म्हणत असतो. यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार झाला, यांच्यामध्ये जे बंधन तयार झालेलं आहे याला आपण म्हणतो आयनिक बॉन्ड. ओके, ते मेन्शन केले. मग आता या दोघांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार झालेला आहे. द कॅटायन अँड ॲनायन बिईंग द अपोजिटली चार्ज अँड देर इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स अट्रॅक्शन बिटवीन देम. बरोबर, तो हे दोघं जे काही आहेत चार्ज बघा दोघांवरती, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे त्या दोघांमध्ये आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तयार होताना दिसायला भेटणार आहे. राईट. सो देअर फोर कॅटायन अँड अपोजिटली चार्ज देर इज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम आणि त्याच्यामुळे ते एकत्र येतात. राईट, आणि बॉन्ड तयार होत असतो, त्याला आपण आयनिक बॉन्ड तयार म्हणत असतो. सो ते पुढे काय यू नो दॅट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन कॅटायन अँड ॲनायन इज कॉल्ड द आयनिक बॉन्ड. बरोबर, आणि यांच्यामधलं जे की फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे पॉझिटिव्ह निगेटिव्हमधलं आणि मग त्याच्यामुळे एक बंधन तयार होतं आहे आणि या बंधनाला आपण आयनिक बॉन्ड म्हणत असतो. ओके, नेक्स्ट इज व्हॉट, तो बघा
number of the cation and the anion in the compound, the magnitude of the electric charge on the them is such that positively and negatively charge balance each other. ओके, आता काय मेन्शन केलं बरं का, तर तिथं बघायला जर गेलात तर काय दिसायला भेटते, नंबर ऑफ द कॅटायन अँड द anion इन द कंपाऊंड अँड द मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज ऑन देम इज सच दॅट पॉझिटिव्हली अँड निगेटिव्हली चार्ज बॅलन्स इच अदर. ओके, तर आता काय म्हणताय तुम्हाला की जे काही आतमध्ये असणारे जे काही ॲटम्स आहेत क्लोरीनचे आणि सोडियमचे, हे अशा पद्धतीने आहेत की एकमेकांना बरोबर ते बॅलन्स करून देतात. ओके, म्हणजे आपण म्हणू शकतो की सोडियम क्लोराईडचा जो काही कंपाऊंड बनत आहे तो सध्या आता स्टेबल आहे तो. ओके, तो स्टेबिलिटी कशामुळे दिसायला भेटत आहे, कारण की पॉझिटिव्हली चार्ज निगेटिव्हली चार्जलाच एकमेकांना बॅलन्स करून टाकतात, त्यामुळे सोडियम क्लोराईड स्टेबल आपल्याला दिसायला भेटत असतो. ठीक आहे, पुढे काय, पुढे जर बघायला गेलं ॲज रिझल्ट द आयनिक कंपाऊंड, बघा आयनिक कंपाऊंड इलेक्ट्रिकली न्यूट्रल. मग तुम्हाला माहीत असेल चांगल्या पद्धतीने MPSCमध्ये पण क्वेश्चन विचारला आहे की ॲटम जो काही असतो, ॲटम काय असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. ॲटम इलेक्ट्रिकली न्यूट्रल काय बरं का, कारण की न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची संख्या आणि कक्षामध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या, दोघांची संख्या बरोबर असल्या कारणानं आपला ॲटम जो काय आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल आपल्याला दिसायला भेटत असतो. आणि आयनिक कंपाऊंड जो काय आहे तो पण न्यूट्रल कशामुळे बरं का, कारण की त्याच्यामध्ये असणारे कॅटायन आणि त्याच्यामध्ये असणारे ॲनायन यांची संख्या आपल्याला बरोबर दिसायला भेटत असते, त्यामुळे जो काही आयनिक कंपाऊंड आहे तो आयनिक कंपाऊंडसुद्धा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. ओके, तो इलेक्ट्रिकल न्यूट्रल आपल्याला दिसायला भेटत आहे, ही बात पण झाली. पुढे आता आयनिक कंपाऊंडच्या स्ट्रक्चरबद्दल दिले. आयनिक कंपाऊंड जे की असतात जसं की NaCl जो आहे मीठ, त्या मीठचं जर का समजा ऑब्झर्व केलं, त्याचं क्रिस्टलाईन स्ट्रक्चर जर बघितलं तर तुम्हाला कसं दिसायला भेटेल. सो बघा, सो आयनिक कंपाऊंड आर क्रिस्टलाईन इन द नेचर, ते क्रिस्टलाईन असतात नेचरमध्ये. आता क्रिस्टलाईन स्ट्रक्चर जे की असतात आपण बेसिक लेवलला कसं समजू शकतो, जसं की रांगोळी झाली, मीठ झाला, ते मीठ रांगोळी किंवा तुम्ही साखर वगैरे याचं जर का ऑब्झर्व केलं ना, ते हे क्रिस्टलाईन याचं स्ट्रक्चर जे आहे ना, एक क्रिस्टलाईनचं स्ट्रक्चर आपण त्याला म्हणत असतो. तर आयनिक कंपाऊंड जे की बनलेले आहेत जसं की MgCl2 असेल, नंतर सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, हे जे काही साल्ट आपल्याला दिसायला भेटतात हे आयनिक कंपाऊंड आहेत. ओके, तो आयनिक कंपाऊंड जे काय ते क्रिस्टलाईन असतात, ठीक आहे, क्रिस्टलाईन इन द नेचर. नेक्स्ट इज व्हॉट, स्मूथ अँड द शायनी. ओके, तो आयनिक कंपाऊंड आर दी वॉट, न्यूट्रल, इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आयनिक कंपाऊंड जे असतात ते क्रिस्टलाईन असतात स्ट्रक्चरमध्ये. आयनिक कंपाऊंड जे काही असतात ते स्मूथ आणि शायनी असतात. ओके, तो आयनिक कंपाऊंड स्मूथ आणि शायनी असतात. द सरफेस ऑफ द ऑल पार्टिकल क्रिस्टलाईन सबस्टन्स हॅव डिफरंट शेम अँड द स्मूथ अँड द शायनी. ओके, तो जे काही आयनिक कंपाऊंडचे जे काही स्ट्रक्चर आहे ते स्मूथ आणि शायनी दिसायला भेटत असते. सरफेस ऑफ द ऑल पार्टिकल क्रिस्टलाईन सबस्टन्स हॅव डिफरंट शेप अँड द स्मूथ शायनी सरफेस. ओके, पुढे काय, रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द आयन इन द सॉलिड आयन कंपाऊंड रिस्पॉन्सिबल फॉर दिअर क्रिस्टलाईन नेचर. आता बघा काय म्हणले, आता जे की आपण काय बोललो, आयनिक कंपाऊंड जो काय आहे तो क्रिस्टलाईन स्ट्रक्चरमध्ये असतो. आता क्रिस्टलाईन स्ट्रक्चर म्हणजे काय, क्रिस्टलाईन स्ट्रक्चर कोणाला म्हणत असतो आपण, तुम्ही 11वी-12वीचं एक चॅप्टर आहे क्रिस्टलाईन स्ट्रक्चर म्हणून, आपण तिकडे काही शिरणार नाही आहे, त्या लेवलचे क्वेश्चन बी बनत नाही दूरपर्यंत, बरोबर. तर मग आता क्रिस्टलाईन स्ट्रक्चर आपण कोणाला म्हणताय, ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली आपल्या अरेंजमेंट दिसायला भेटत असते, रेग्युलर अरेंजमेंट ज्या ठिकाणी असते ते. तर मग जेव्हा पण मी NaClची अरेंजमेंट बघायला जातो आहे, तर मला त्यांच्या अरेंजमेंटमध्ये एक पॅटर्न दिसायला भेटत आहे, त्यामुळे आपण म्हणतो की त्याचं स्ट्रक्चर जे काही आहे ते क्रिस्टलाईन आहे. ओके, तो रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द आयन इन द सॉलिड आयनिक कंपाऊंड इज रिस्पॉन्सिबल फॉर द क्रिस्टलाईन नेचर. सो देअरफॉर आयनिक कंपाऊंड हे क्रिस्टलाईन असतात नेचरमध्ये. का, कारण की त्यांच्या रचनेमध्ये आपल्या रेग्युलर अरेंजमेंट दिसायला भेटत असते. ते जे काही असतात ते स्मूथ असतात, ते जे काही असतात ते शायनी असतात. आयनिक कंपाऊंड जे काही आहे ते इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. असे प्रॉपर्टी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतील, त्यामुळे आयनिक कंपाऊंडबद्दल लक्षात ठेवायचं, राईट. ते बघा, आता जर तुम्ही बघायला गेला, जसं की आता हा फ्लोरेट आहे, फ्लोरेट झाला, झिंक सल्फाईड झाला, सोडियम क्लोराईड झालं, नंतर लिथियम बिस्मोथाईड झाला, हे जे काही आहेत ना, हे सगळे आपले काय आहेत बरं का, तर हे सगळे जे काही आहेत हे आपले आयनिक कंपाऊंड आहेत. तर हे जिल्हे उदाहरण जे काही सगळे आयनिक कंपाऊंड आहेत. आयनिक कंपाऊंड ते आहेत, परंतु त्यांचं जर का तुम्ही आतल्या स्ट्रक्चर जर बघायला गेलात, रेग्युलर अरेंजमेंट तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये दिसायला भेटते, पण डिफरंट अरेंजमेंट बघा. तो फ्लोराईड जो काही आहे त्या फ्लोराईडची अरेंजमेंट वेगळी आहे, राईट का. कॅल्शियम फ्लोराईडची अरेंजमेंट वेगळी आहे, झिंक सल्फाईडची अरेंजमेंट वेगळी आहे, सोडियम क्लोराईडची अरेंजमेंट वेगळी आहे. सांगायचं तात्पर्य काय आहे की आतमध्ये असणाऱ्या स्ट्रक्चरच्या अरेंजमेंटनुसार आपण ठरवलं की तो क्रिस्टलाईन स्ट्रक्चर आहे त्याचं नेचरमध्ये, बरोबर. परंतु प्रत्येक वेळेस प्रत्येक जो काही आपला आयनिक कंपाऊंड आहे त्याचं स्ट्रक्चर एकच असेल बा असं नाही. लक्षात घ्या, काय सांगतोय तुम्हाला मी, की जो काही आयनिक कंपाऊंड आहे त्या आयनिक कंपाऊंडचं स्ट्रक्चर एकच असतं बा असं नाही. त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला डिफरंट पण दिसायला भेटत असते, परंतु जो पॅटर्न आहे, जी अरेंजमेंट आहे ती रेग्युलर पॅटर्न असते. म्हणून आपण त्यांना म्हणतो की बाबा आयनिक कंपाऊंडचं जे काही स्ट्रक्चर आहे ते क्रिस्टलाईन असते. तो बघा इथं काय म्हणले,
अरेंजमेंट ऑफ द आयन डिफरंट इन द डिफरंट आयनिक कंपाऊंड देअर फोर शेप ऑफ द क्रिस्टल आर डिफरंट. बरोबर आहे. तर मग आता काय म्हणलं आहे, आयनिक कंपाऊंड जो क्रिस्टलाइन असतो नेचरमध्ये, बरोबर. कशामुळे क्रिस्टलाइन असतो? कारण की रेग्युलर अरेंजमेंट आपल्याला दिसायला भेटते, त्यामुळे तो क्रिस्टलाइन आहे. परंतु क्रिस्टलाइनची अरेंजमेंट जी काय प्रत्येक वेळेस सारखी असेल का? असं काही नाही. कोणत्या आयनिक कंपाऊंडमध्ये वेगळं क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असेल, म्हणजे वेगळी अरेंजमेंट असेल, आणि कोणत्या आयनिक कंपाऊंडमध्ये वेगळं अरेंजमेंट दिसायला भेटणार. अशा पद्धतीची कहाणी दिसायला भेटत असते. ओके. तर पुढे काय बरं का, पुढचा पॉईंट काय? So main factor to determine the general arrangement of the ion in the crystal are attractive force and the opposite. मग आता जे काही अरेंजमेंट होत आहे, आपण बोललो ना की जे काही आयनिक कंपाऊंड आहे तो क्रिस्टलाइन असतो नेचरमध्ये. क्रिस्टलाइन असतो म्हणजे काय? वेगवेगळे अरेंजमेंट तुम्हाला दिसायला भेटत असतात. मग आता हे वेगवेगळे अरेंजमेंट का दिसायला भेटतात बरं का? आयनिक कंपाऊंड असून प्रत्येकामध्ये वेगवेगळे अरेंजमेंट का दिसायला भेटत आहे? कारण की जे कॅटायन आणि ॲनायन आहे त्यांच्यामध्ये किती ताकदीचा फोर्स आहे, कोणता? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आपल्याला माहिती आहे त्यांच्यामध्ये असणारा जो काही आयनिक बॉन्ड आहे तो किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे, किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे, त्याच्यानुसार ती अरेंजमेंट होत असते आणि त्याच्यानुसार ते क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आपल्याला डिफरंट दिसायला भेटत असतात. ते एक रिझन आपण सांगू शकतो. तर मला लक्षात ठेवायचं की रिपल्सिव्ह फोर्स आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स जे काही कॅटायन ॲनायनमधला, त्याच्यामुळे ती रेग्युलर अरेंजमेंट आपल्याला दिसायला भेटत असते, ज्याला आपण क्रिस्टलाइन स्ट्रक्चर म्हणत असतो. त्यामुळे आयनिक कंपाऊंडचे जे काही अरेंजमेंट असतात ते वेगवेगळ्या दिसायला भेटत असतात. ओके. पुढे काय बरं का? सो बिकॉज ऑफ दिस द क्रिस्टलाइन स्ट्रक्चर ऑफ द निगेटिव्ह आयन्स अरेंज इन द, तुम्ही कारण सांगून दिलं. पुढे जर बघायला गेलं तर काय? सो नेक्स्ट पॉईंट, जर टू इम्पॉर्टंट फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर सर्टेन क्रिस्टल स्ट्रक्चर. बरोबर. आता एखादा NaClचा क्रिस्टल असाच बनला, याचं कारण काय बरं का? असंच का बनला तो एकतर आपण बात काय केली बरं का, आतमध्ये असणारे कॅटायन ॲनायन जे की आहे त्यांच्यामध्ये असणारा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तो एक झाला. अजून काय बरं का, असे कोणते कारण आहेत की वेगवेगळे शेप बनत आहेत ते दिले त्यांनी. तो इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन इन द नेबरिंग आयन अपोजिट चार्ज इज व्हेरी स्ट्रॉंग. ओके. कुठे गेलं बरं का ते दोन कारणं? एक कारण इथं दिले मी, साईज ऑफ द पॉझिटिव्ह अँड द निगेटिव्ह चार्ज आयन. मी काय बोलतो आहे की जो काही क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, जो काही आयनिक कंपाऊंड आहे त्याचा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर डिफर दिसायला का भेटत असतो? कारणं खूप सारी सांगून झाली. यांनी काय म्हटले बरं का अजून, की साईज ऑफ द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज, जे कॅटायन आणि ॲनायन आहे त्यांच्या साईजवर डिपेंड करून जातं, त्यांच्यामध्ये असणारे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सवर डिपेंड करून जातं. तर त्यांच्यानुसार ती क्रिस्टलाइन स्ट्रक्चरची अरेंजमेंट दिसायला भेटत असते. ओके. तर इथपर्यंतची बात तुमची क्लिअर झाली असेल आयनिक कंपाऊंडमध्ये. ओके. तो आयनिक कंपाऊंड काय असतो तेवढं लक्षामध्ये ठेवायचा. आयनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टी, अजून पुढे आयनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टी पर्टिक्युलर याच्यामध्ये दिलेल्या आहेत ते बघूया. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो काही या ॲनायन आणि कॅटायनमधला खूप स्ट्रॉंग आहे, आणि मी तुम्हाला तेच बोललो की जर का त्यांच्यामध्ये असणारा अट्रॅक्शन फोर्स जर का खूप जास्त आहे, तर खालून किती पण उष्णता तुम्ही दिली तर त्याला उशीर लागेल तर बॉन्ड तोडायला. जेवढं बॉन्ड आपल्याला एकदम मजबूत दिसायला भेटत आहे, तो बॉन्ड तोडायला ताकद बी जबरदस्त लागत असते. हे आपल्याला माहिती, युनिव्हर्सल लॉबी आहे हा. ठीक आहे. तो इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन इन द निबोरिंग आयन अपोजिट चार्ज इज व्हेरी स्ट्रॉंग. तर या दोन चार्जेसमधलं जे काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. त्याला तोडण्यासाठी खूप उष्णता द्यावी लागेल. याचा अर्थ असा होतोय की आयनिक कंपाऊंडचा जो की मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट जो आहे तो आपल्याला खूप जास्त दिसायला भेटत असतो. तर ही प्रॉपर्टी आहे, एक मेन प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. जो मेल्टिंग पॉईंट 801 डिग्री सेल्सिअस दिसायला भेटते. ज्या ठिकाणी पाण्याचा मेल्टिंग पॉईंट तुम्हाला आपलं पाण्याचा बर्फाचा मेल्टिंग पॉईंट तुम्हाला किती दिसायला भेटतो? 0 डिग्री सेल्सिअस मेल्टिंग पॉईंट आहे तो. लोखंडाचा पण असतो चांगलाच, लोखंडाचा 1500पर्यंत दिसायला भेटेल मेल्टिंग, म्हणजे त्याला वितळायची बात करतोय मी. ठीक आहे. सो आता जे की मीठ आहे ते मीठला उकळण्यासाठी पण तुम्हाला 801 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर द्यावं लागेल, तेव्हा जाऊन जो काय आहे ते तुम्हाला वितळताना दिसायला भेटेल. म्हणजे 801 म्हटल्यावर ते पण खूप आहे ते. ओके. सो दॅट इज वाय द मेल्टिंग पॉईंट ऑफ द आयनिक कंपाऊंड इज व्हेरी हाय. आयनिक कंपाऊंड आर हार्ड अँड द ब्रिटल. ओके. तो एवढ्या अशा प्रॉपर्टी विचारतात. तर काय विचारतील बरं का? सगळ्यात अगोदर आयनिक कंपाऊंड जे की आहे ते आयनिक कंपाऊंड कॅटायन आणि ॲनायनच्या दोघांमध्ये असणारा जो काही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याच्यामुळे आयनिक बॉन्ड तयार होत असतो, आणि आयनिक बॉन्ड तयार करून झालेला जो कंपाऊंड असतो त्याला आपण आयनिक कंपाऊंड असे म्हणत असतो. आयनिक कंपाऊंड जे की आहे त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते क्रिस्टलाइन असतं नेचरमध्ये, परंतु प्रत्येक आयनिक कंपाऊंडचा क्रिस्टलाइन स्ट्रक्चर डिफरंट असतो बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दी कॅटायन अँड द ॲनायन अँड द साईज ऑफ द कॅटायन अँड द ॲनायन. नंतर आपण बघितलं की क्रिस्टलाइन स्ट्रक्चर जे की आहे ते क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बोललो आपण, बघतो की आतलं जे की स्ट्रक्चरचा सरफेस जर बघितला तो स्मूथ आणि शायनी दिसायला भेटत असतो. ओके. ही पण बात केली. द मेल्टिंग पॉईंट जे की आहे आयनिक कंपाऊंडचा तो आपल्याला जास्त दिसायला भेटत असतो, कारण काय सांगितलं तर त्यांच्यामध्ये असणारं बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट जास्त दिसायला भेटतो. अजून पुढचं काय बरं का, की आयनिक कंपाऊंड हार्ड असतो. आयनिक कंपाऊंड जो हार्ड आहे राईट, आणि तो ब्रिटल पण आहे. हार्ड आहे आणि ब्रिटल पण आहे, अशा पद्धतीने दिसायला भेटत असतात. तुम्ही बघा मग ते काही मीठ असतात, काही मीठ जे ना ते मीठ असे साखर म्हणजे खडी साखर म्हणा किंवा मीठ म्हणा, तर त्याचे काय आपल्याला त्याच्यामध्ये हार्डनेस पण दिसायला भेटून ब्रिटलनेस पण दिसायला भेटत असतो. तो सेम आहे त्याच्यासारखं की आयनिक कंपाऊंड जे आहे ते हार्ड पण असतं आणि ब्रिटल पण असतं.
सो दॅट इज वाय मेल्टिंग पॉईंट ऑफ द आयनिक कंपाऊंड आर हाय अँड आयनिक कंपाऊंड आर हार्ड अँड द बिटल. ओके, तो ती प्रॉपर्टी पण लक्षात ठेवा. अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑफ द अट्रॅक्शन बिटवीन द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज विथ आयन व्हेरी स्ट्रॉंग, देअर फॉर आयनिक कंपाऊंड एक्झिट इन द सॉलिड स्टेट अँड द हार्ड. ओके, आयनिक कंपाऊंड जे सॉलिड स्टेटमध्ये असतात, हार्ड असतात, ब्रिटल असतात, मेल्टिंग पॉईंट जास्त, बॉइलिंग पॉईंट जास्त, अजून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकायला भेटत असतात. आयनिक कंपाऊंडवरती 100% प्रश्न विचारला जाईल. ओके, नेक्स्ट इज व्हॉट. आता इथे काय दिले बरं का, हां, तर मग तेच म्हटलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जी काय आहे त्याला एनर्जी खूप जास्त लागेल, म्हणून मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट आयनिक कंपाऊंडची जास्त असते, असा पॉईंट दिलेला आहे. तर इथे दिलं आहे बघा, तर जेवढे काही आयनिक कंपाऊंड दिले, आता हा आपला पाणी आहे, पाण्याचा जो काही तुम्ही बघायला गेला, आता पाण्याचा मेल्टिंग पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस असतो, बॉइलिंग पॉईंट जो आहे 100 डिग्री सेल्सिअस आहे. तर तुम्ही जर का आयनिक कंपाऊंड जर बघायला गेलात, आता हे आहे सगळे आयनिक, झिंक क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, नंतर सोडियम क्लोराईड, सोडियम ब्रोमाइड, नंतर पोटॅशियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, हे सगळे आयनिक कंपाऊंड आहेत. आयनिक कंपाऊंड म्हणजे काय बरं का, कॅटायन आयनायन फॉर्म तयार करून एक दोघांमध्ये अट्रॅक्शन फोर्स तयार होऊन जे की ते कंपाऊंड तयार होतात. तर बघा त्यांचं तुम्हाला मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट. ओके, तो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट त्याचा जास्त असतो हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ठीक आहे, पुढे काय, आयनिक कंपाऊंड जे काही आहे वॉटर सोल्युबल असतात. आयनिक कंपाऊंड जे काही आहे ते वॉटर सोल्युबल असतात. आता प्रॉपर्टी शिकत आहोत. आयनिक कंपाऊंड वॉटर सोल्युबल असतात म्हणजे पाण्यामध्ये ते विरघळताना दिसायला भेटेल. वॉटर सोल्युबल म्हटलेले आयनिक कंपाऊंड जसं की मीठ पाण्यामध्ये विरघळताना दिसायला भेटत असतात. तो आयनिक कंपाऊंड वॉटर सोल्युबल आपल्याला दिसायला भेटत असते. मग आता वॉटर सोल्युबल आहे, पण त्याच्या पुढची स्टोरी काय बरं का, काय असेल त्याच्या पुढची स्टोरी, तो दिस इज द बिकॉज ऑफ वॉटर मॉलिक्यूल ओरिएंट इन द पर्टिक्युलर मॅनर अराउंड द आयन सेपरेटेड बाय द डिसोसिएशन प्रोसेस. ओके, तर जेव्हा पण तुम्ही आयनिक कंपाऊंड एखादं मीठ वगैरे पाण्यामध्ये टाकत आहात तर ते डिझॉल्व्ह होताना तुम्हाला दिसायला भेटते. डिझॉल्व्ह म्हणजे काय, ते ॲक्च्युली डिसोसिएट होताना दिसायला भेटत असते. आणि आपण शिकलेलो आहोत डिसोसिएशन म्हणजे काय रे बरं का, कोण सांगेल त्याला, डिसोसिएशन कोणाला म्हणतो आपण, काय असते डिसोसिएशनची प्रोसेस सांगा, डिसोसिएशनची प्रोसेस काय आहे, रिव्हिजन करा बरं का, मी रिव्हिजन घेणार नाही आहे, रिव्हिजन घेणार नाही, मी रिव्हिजन करत राहा तुम्ही. आणि मी रिव्हिजन घेतली नाही आणि तुम्ही रिव्हिजन घेण्याचा परिणाम काय होतो तुम्हाला ते बी माहिती चांगल्या पद्धतीने, कोणत्या लेवलला जाऊन रिव्हिजन करायची ते बघा. आता बघा, तर काय सांगायचं आहे, डिसोसिएशन काय सांगितलं तुम्ही की पाण्यामध्ये टाकल्यानंतर जे आहे ते कॅटायन आयनायन जे आहेत ना मोकळे होऊन जातात. काय मोकळे होतात, कारण की पाण्याचा मॉलिक्यूल जो आहे त्यांच्यामध्ये घुसून तो बॉन्ड तोडून टाकत असतो. ठीक आहे, आता आपण काय बोलत आहोत की पाण्यामध्ये सोल्युबल आहे तो, परंतु डिसोसिएशनची प्रोसेस पण दिसायला भेटत असेल, काही टाईम नंतर दिसायला भेटत असेल, परंतु डिसोसिएशनची प्रोसेस दिसायला भेटत असते. ओके, तो बिकॉज ऑफ द मॉलिक्यूल ओरिएंटेड इन द पर्टिक्युलर मॅनर अराउंड द आयन सेपरेटेड बाय डिसोसिएशन प्रोसेस. ओके, आता काय होते, आणि तुम्हाला हे बी सांगितलं होतं की ज्या डिसोसिएशन प्रोसेस होते, जे कॅटायन आयनायन जे सेपरेट होतात त्यांच्या आजूबाजूला पाण्याचा लेअर जो की आहे अशा पद्धतीने तो पाण्याचा लेअर त्याच्या याच्याला येऊन जातो, म्हणजे ते कॅटायन आयनावरती पाण्याचा लेअर येऊन जातो, अशा पद्धतीने बोलू शकतो आपण. सो ॲज अ रिझल्ट द न्यू फोर्स ऑफ अट्रॅक्शन इस्टॅब्लिश बिटवीन द आयन्स अँड द सराउंडिंग वॉटर मॉलिक्यूल. तर त्यामुळे काय होते, आता जर का समजा कॅटायनच्या आजूबाजूला पाणी आलं, याचा अर्थ पाणी त्याला चिटकलं. जर पाणी त्याला चिटकलं याचा अर्थ दोघांमध्ये अट्रॅक्शन फोर्स असेल ना, राईट की नाही. तो झालं काय आहे, जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो आयनिक कंपाऊंड, पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होते, तो आयनिक कंपाऊंड जेव्हा पाण्यामध्ये आपण टाकत आहोत तो ते डिझॉल्व्ह होते. ॲक्च्युली डिझॉल्व्ह होतो का, नाही, तर डिसोसिएशन पण होताना दिसायला भेटत असते. तो डिसोसिएशन पाण्यामध्ये होते म्हणजे काय, कॅटायन आयनायन सेपरेट दिसायला भेटत आहेत. तर कॅटायनवरती पाण्याचा लेअर येतो, आयनायनवरती पण पाण्याचा लेअर येऊन जातो. त्यामुळे काय होतं, आपल्याला एक दिसायला भेटतं आहे की कॅटायन आयनायन के जे काही असतील त्यांच्यावरती पाण्याचा लेअर आला. याचा अर्थ काय झाला की आयन्स आणि वॉटर यांच्यामध्ये आपल्याला अट्रॅक्शन दिसायला भेटत आहे. या कंडिशनपर्यंत पोहोचलो आपण. पुढे काय, तर पुढे जर बघायला गेलं तर काय, रिप्लेक्सिंग अँड द ओरिजिनल इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन ॲक्वियस सोल्युशन आयनिक कंपाऊंड आर फॉर्म. ओके, तो काय म्हणते बरं का, आता तो हे जे काही आता जे काही घटना आता जर तुम्ही बघायला गेलात, मिठाला जेव्हा पाण्यामध्ये टाकतायत पूर्ण विरघळून झाल्यानंतर जे काही सोल्युशन बनतं त्याला ॲक्वियस सोल्युशन आपण म्हणत असतो, होमोजिनियस सोल्युशन आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे, सो रिप्लेसिंग द ओरिजिनल इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन ॲक्वियस सोल्युशन ऑफ आयनिक कंपाऊंड आर फॉर्म. बरोबर, तो आयनिक कंपाऊंड जो आपण टाकला होता, आता तो आयनिक कंपाऊंड राहिलेला नाही, त्याचा बदलाव खूप सारा दिसायला भेटतो. आता पाण्यामध्ये एक सोल्युशन तयार झालेलं आहे, मीठ जे काही होतं ते पूर्ण ब्रेक झालेलं आहे आणि वेगळं तुम्हाला एक ॲक्वियस सोल्युशन दिसायला भेटत आहे. नेक्स्ट पॉईंट काय, तो पुढे आयनिक कंपाऊंड आर हावेवर इन सोल्युबल इन द सॉल्वंट लाईक द, लक्षात घ्यायचं. तर आयनिक कंपाऊंड जे काही आहे ते कशामध्ये सोल्युबल असतात, आयनिक कंपाऊंड हे वॉटरमध्ये सोल्युबल असतात, पण आयनिक कंपाऊंड जे काही आहेत ते इनसोल्युबल असतात. कशामध्ये, केरोसिन आणि पेट्रोलमध्ये. आणि याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन 100% येईल, लक्षात घ्यायचं. आयनिक कंपाऊंड जे काही आहेत ते केरोसिन आणि पेट्रोलमध्ये विरघळत नाही. तो पेट्रोलमध्ये जर का तुम्ही मीठ टाकून दिलं तर ते पेट्रोलमध्ये मीठ जे काही आपल्याला विरघळताना दिसायला भेटत नाही. त्याचं कारण पण त्यांनी सांगितलं. तर पेट्रोल आणि केरोसिनमध्ये आयनिक कंपाऊंड जे काही आहेत, आयनिक कंपाऊंड जेवढे काही असतील ते डिझॉल्व्ह आपण ते सोल्युबल राहत नाही किंवा ते ओके, तो इनसोल्युबल असतात.
पाण्यामध्ये ते सोल्युबल असतात. तर पुढे काय, धिस इज बिकॉज अनलाईक वाटर अँड अट्रॅक्टिव्ह फोर्स कॅन नॉट बी इस्टॅब्लिश इन न्यू सॉल्व्हंट. बरोबर, आपण काय बोललो बरं का, आपण काय बोललो होतो की पाणी जे काही आहे, पाणी तो जो काही आयनिक कंपाऊंड आहे त्याच्या बॉन्ड ब्रेक करून टाकतो, आयनला सेपरेट करून टाकतो, डिसोसिएट करून टाकतो, पाण्याचा लेअर जो काही आहे त्या आयनवरती येऊन जातो, न्यू अट्रॅक्शन फोर्स इस्टॅब्लिश झालेला असतो आणि त्यामुळे आपण काय बोलत असतो, सोल्युबिलिटीची बात आपण केली. पण या केसमध्ये काय घडतं, केरोसिन पेट्रोलमध्ये एवढी ताकद नसणार त्या बॉन्ड ब्रेक करायची, आणि बॉन्ड ब्रेक बी जर का केला ना तर केरोसिन जो की आहे त्या आयनवरती एक कवच बनवत नाही. तर त्यामुळे काय म्हणतात, दिस इज बिकॉज दिस इज बिकॉज अनलाईक वॉटर न्यू अट्रॅक्टिव्ह फोर्स कॅन नॉट बी इस्टॅब्लिश. तर पाण्यामध्ये आणि आयनमध्ये एक नवीन अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार झाला होता, परंतु या केसमध्ये केरोसिनमध्ये आणि आयनमध्ये हा अट्रॅक्टिव्ह फोर्स तयार होत नाही. त्यामुळे आपण म्हणतो सरळ की जो काही आयनिक कंपाऊंड आहेत ते केरोसिनमध्ये आणि केरोसिन पेट्रोलमध्ये जे काही आहे ते डिझॉल्व होत नाही, ते सोल्युबल राहत नाही, सो इनसोल्युबल आहेत. ओके, तर मग आता जे काही प्रॉपर्टी आपण बघितल्या तर काय दिसायला भेटल्यात बरं का, डिटेलमध्ये जर बघायला गेलं तर आयनिक कंपाऊंड जे काही असतात ते आयनिक कंपाऊंड काय असतात नेचरमध्ये, सगळ्यात अगोदरची बात तो आपण बघितले. आयनिक कंपाऊंड तयार कसा होत असतो, कॅटायन ॲनायनच्या मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे आयनिक बॉन्ड तयार होत असतो, आयनिक कंपाऊंड तयार होत असतो. आयनिक कंपाऊंडचं स्ट्रक्चर जे की आहे ते क्रिस्टलाइन स्ट्रक्चर असतं, त्याचा जर का तुम्ही सरफेस बघायला गेलात तर स्मूथ आणि शायनी असतं. ओके, हे जे काही आयनिक कंपाऊंड आहे, हा आयनिक कंपाऊंड आपला याचा स्ट्रॉंग बॉन्ड असल्या कारणाने मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट पण जास्त दिसायला भेटत असतो. हा जो काही आहे पाण्यामध्ये सोल्युबल असतो, केरोसिन पेट्रोलमध्ये इनसोल्युबल दिसायला भेटत असतो. एवढ्या स्टोऱ्या तुम्हाला मी सांगितल्या. नेक्स्ट अजून काय असेल, आयनिक कंपाऊंड जर सॉलिड स्टेटमध्ये असलं, बघा आता मीठ जे ना मीठ जे काही आहे ते मीठ सॉलिड स्टेटमध्ये आहे. तर आयनिक कंपाऊंड जेव्हा सॉलिड स्टेटमध्ये असतो ना तर त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. जर मीठ एक मीठ त्या मीठमधून जर इलेक्ट्रिसिटी पास करायचा प्रयत्न केला ना तर त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होणार नाही. पण जर समजा आयनिक कंपाऊंड जर तुम्ही सोल्युशन जर तयार केलं, म्हणजे काय, पाण्यामध्ये तुम्ही मीठ टाकलं आणि ते मिसळून गेलं तर सोल्युशन तयार झालं मिठाचं सोल्युशनमध्ये जर का तुम्ही आता इलेक्ट्रिसिटी पास करायचा प्रयत्न केला ना तर त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होईल. सांगायचं तात्पर्य काय आहे की आयनिक कंपाऊंड जर जेव्हा सॉलिडच्या फॉर्ममध्ये असतं त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होत नाही, राईट की नाही. तर तेच मेन्शन केलं बघा, आयनिक कंपाऊंड कॅन नॉट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी वेन इन द सॉलिड स्टेट, राईट, इन द स्टेट ऑफ द आयन कॅन नॉट बी लिव्ह द प्लेस. त्या केसमध्ये काय होत असते की जे काही आयन्स आहेत ते आयन्स त्यांची जागा सोडत नाही, आणि जर आयन्स त्यांची जागा सोडत नसेल तर इलेक्ट्रिसिटी कशा पद्धतीने दिसायला भेटेल माहिती चांगल्या पद्धतीने मला, ठीक आहे. तो आयनिक कंपाऊंड जे काय सॉलिड स्टेटमध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही. ओके, पुढचा पॉईंट काय, तर पुढचा पॉईंट जर बघायला गेलं काय, आयनिक कंपाऊंड कॅन नॉट कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी सॉलिड. ओके, हा पॉईंट झाला. हाऊएवर इन द फ्युजन ऑर मोल्टेन स्टेट, जर का समजा तुम्ही त्याला उष्णता दिली, कोणाला, जर NaClला घ्या किंवा जे काही आयनिक कंपाऊंड आहे त्याला उष्णता दिली, खूप जास्त उष्णता दिल्यानंतर त्याचं मेल्टिंग झालं, मोल्टेन स्टेटमध्ये आलं. तो मोल्टेन स्टेटमध्ये आल्यानंतर ॲक्च्युली लक्षात घ्यायचं, आपण इलेक्ट्रोलायसिस म्हणून शिकतोय, ठीक आहे, एक पुढे आहे ते इलेक्ट्रोलायसिस म्हणून. त्याच्यात घडतं काय मी सांगतो. समजा एखादं हे भांडं आहे, याच्यामध्ये मी मीठ आणलेलं आहे, मिठाला खालून उष्णता देतोय, मिठाला खालून उष्णता दिल्यावरती काय होतं माहिती आहे का, इलेक्ट्रोलायसिस म्हणजे काय मी सांगण्याचा प्रयत्न करतो, लक्ष द्या सगळ्यांनी. तर मीठ आणलेलं आहे, खालून उष्णता देतोय, इतकी उष्णता दिली 801 डिग्री सेल्सिअस, आणि आपल्याला माहिती समजा 801 डिग्री सेल्सिअस आपण उष्णता दिली, 801 म्हणा किंवा आपण पार गेलो पुढे, ठीक आहे. तर त्यावेळेस काय दिसेल, हे पूर्ण मीठ जे की याचं लिक्विडमध्ये आपल्याला कन्व्हर्जन होताना दिसायला भेटते. तर पूर्ण मिठाचं लिक्विडमध्ये कन्वर्ट झालं. लिक्विडमध्ये कन्वर्ट झालं म्हणजे काय, जे सगळे बॉन्ड जे ना ब्रेक होऊन जातात, Na वेगळा झाला, Cl वेगळा होऊन गेला, अशा पद्धतीने दिसायला भेटतं. आता काय असतं बरं का, तर याच्यामध्ये आपण इलेक्ट्रोड टाकतो, इलेक्ट्रोड टाकतो. तो ग्राफाईटचे आपण इलेक्ट्रोड टाकतो. ग्राफाईटचे जे काही इलेक्ट्रोड आहेत ते काय काम करतील बरं का, तर काही हा जे काही इलेक्ट्रोड आहेत, कॅथोड असतात, ॲनोड असतात. तो कॅथोड म्हणजे निगेटिव्ह चार्जेस, ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस, ठीक आहे. तो ॲनोड काय करतो, ॲनोड जो आहे तो पॉझिटिव्ह आहे ना, ॲनोड जो काही आहे तो ॲनायनला ओढून घेईल आणि कॅथोड जो आहे तो कॅटायनला ओढून घेईल. अशा पद्धतीने इकडे तिकडे ओढल्यानंतर जे काही आहे आपण त्या कॉम्पाऊंडला सेपरेट करू शकतो. आलं का, म्हणजे काय, सोडियम जे काही आहे सोडियमला वेगळा करता येईल आणि क्लोरीनला पण वेगळा करता येईल बाय द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोलायसिस. इलेक्ट्रोलायसिसमध्ये काय करत असतात, आयनिक कंपाऊंडला पूर्ण मेल्ट करावं लागतं. मेल्ट झाल्यानंतर जी काय आहे, मग आपण मेल्ट झाल्यानंतर जी काय ती अशी आपल्याला इलेक्ट्रिसिटी वगैरे ती बात दिसायला भेटते. इलेक्ट्रोलायसिसचं पॉईंट आहे पुढच्या याच्यामध्ये शिकायला भेटणार आहे तुम्हाला, ठीक आहे. ते असं घडत असं. मग आता काय शिकलो आपण शिकलो की यार की जो आयनिक कंपाऊंड सोल्युबल, जास्त करून आपला आयनिक कंपाऊंड सोल्युबल असतो वाटरमध्ये, ठीक आहे, आणि इनसोल्युबल असतो केरोसिन आणि केरोसिन डिझेलमध्ये. पुढचा पॉईंट बघितला की आयनिक कंपाऊंड जे काय आहे ते आयनिक कंपाऊंड सॉलिड स्टेटमध्ये असताना इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत नाही, मोल्टेन किंवा फ्यूज स्टेटमध्ये असताना इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. ही वाली बात आपण बघितली. का करतात, तो या स्टेटमध्ये आयन जे आहे ते मोबाईल असतात, सॉलिड स्टेटमध्ये आयन मोबाईल राहत नाही, आणि जर का आयन मोबाईल राहणार नाही तर इलेक्ट्रिसिटीसुद्धा कंडक्ट होणार नाही. आता कुठपर्यंत आलो बरं का, तो ठीक आहे.
इथपर्यंत झाली बात. आता पुढे जर गेलात तर हे सांगितलं होतं मी. आता रिॲक्शन ऑफ द मेटल विथ द नॉन मेटल. मेटलची रिॲक्शन नॉन मेटलसोबत काय घडते बरं का. जसं की सोडियम जो होता आपला मेटल होता, नॉन मेटल होता, तो आपला आयनिक कंपाऊंड तयार होताना दिसायला भेटत असतो. तो ठीक आहे. आता काय मेन्शन केलं बरं का, तर नोबेल गॅसेस काय असतात. नोबेल गॅसेस कोणाला म्हणतो आपण. नोबेल गॅसेस म्हणजे असे गॅसेस आहेत की ती कोणासोबत रिॲक्शन करत नाही. ठीक आहे. तो जे काही मेटल आणि नॉन मेटल जे काही आहेत, मेटलसोबत काहीतरी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असते, नॉन मेटलसोबत इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते. तो इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी असल्या कारणाने एकमेकांना ते इलेक्ट्रॉन शेअर करून स्टेबल होऊन जातात. ओके, तर तो पॉईंट आपल्याला दिसायला भेटत असतो. तो पण त्यांनी मेन्शन काय केलं बरं का, वी हॅव सीन दॅट द रिॲक्शन ऑफ द मेटल अँड द मेटल दॅट आर कॅटॅन फॉर्म. ओके, तर मेटलपासून कॅटॅन तयार होतात. ऑक्सिडेशन ऑफ द मेटल. ठीक आहे. तर आता ऑक्सिडेशन काय, रिडक्शन काय, पुढच्या पिढीमध्ये तुम्हाला कळायला भेटणार आहे. ऑक्सिडेशन, रिडक्शन, केमिकल रिॲक्शन जे काय आहे ते पुढे आपल्याला शिकायला भेटणारच आहे. त्याच्या डिटेलमध्ये बघूया. तर इथून आपल्याला काय शिकायचं बरं का, की जेव्हा मेटल एखाद्या नॉन मेटलसोबत रिॲक्शन करता आहे तर ते दोघांचं जे काय आहे, दोघांचं एकत्रित करून एक कंपाऊंड आपल्याला तयार होईल. आता हा कंपाऊंड कसा तयार होईल बरं का, नेहमी आयनिकच कंपाऊंड तयार होईल का, हे बी डिपेंड करतं. ठीक आहे, हे पण डिपेंड करतं. पण मोस्टली जेव्हा नॉन मेटलसोबत रिॲक्शन करतोय आपल्याला आयनिक कंपाऊंड तयार होताना दिसायला भेटत असतात. तर सोडियम क्लोराईड झाला. ओके, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड. तो सोडियम क्लोराईड झाला नॉन मेटल, सोडियम झाला मेटल. तर अशा पद्धतीची उदाहरणं जी की आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारून घेत असतात. तर ठीक आहे, इथपर्यंतची बात आपण कव्हर केली. आता हे झालं मेटल नॉन मेटलचा हा पुरा चॅप्टर आता जाऊन आपला पूर्ण कंप्लीट होतो. तो